ॲम्प्लिट्यूड ऑफ रिझल्टंट वेव्ह प्रोड्युस्ड ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ वेव्स आपण काल घेतला होता फक्त, बरोबर आहे ना. तर त्याच्यामध्ये काय म्हटलं होतं आपण, वाय इज इक्वल टू एक वेव्ह बघितली होती. त्याची वेव्हलेंथ डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला काय घेतला होता, Y1 इज इक्वल टू A1 साइन ओमेगा टी घेतला होता, बरोबर. दुसरी कुठली घेतली होती वेव्ह, Y2 घेतली होती. A2 इन साइन इन ब्रॅकेट काय घेतलं होतं, ओमेगा टी प्लस फाय घेतलं होतं. ह्या दोघांच्या मध्ये काय सांगितलं होतं, ॲम्प्लिट्यूड डिफरंट असणार आहे आणि त्याची फ्रिक्वेन्सी कशी असणार आहे, सेम असणार आहे सांगितलं. परत काय केलं, रिझल्टंट काढण्यासाठी दोघांची बेरीज केली. Y इज इक्वल टू Y1 प्लस काय ठेवलं आपण, Y2 घेतलं आणि परत इक्वेशनमध्ये सगळ्या किमती सबस्टिट्यूट केल्या आणि मग आपण इक्वेशन काढलं तर Y इज इक्वल टू A साइन ओमेगा टी प्लस काय मिळालं होता, थीटा मिळाला, बरोबर आहे. त्यानंतर आपण काय केलं, स्क्वेअरिंग अँड ॲडिंग टर्म केलं आणि स्क्वेअरिंग अँड ॲडिंग टर्म आपण कोणाची व्हॅल्यू काढली होती, ॲम्प्लिट्यूडची. ॲम्प्लिट्यूडची व्हॅल्यू काय मिळाली होती, A इज इक्वल टू इन द रूट A1 स्क्वेअर प्लस 2A1 A2 कॉस फाय प्लस काय मिळालं होतं, A2 स्क्वेअर, बरोबर आहे. तिथं A1 आणि A2 काय असणार त्या ठिकाणी, ॲम्प्लिट्यूड ऑफ द टू वेव्हज असणार आणि फाय तिथं काय सांगितलं होतं आपण त्या ठिकाणी, दोन वेव्हचे आहेत ते डिफर्स इन फेज काय सांगितलं होतं त्या ठिकाणी फाय. आपण दोन वेव्हज पण घेतल्या होत्या, एक काय घेतलं होतं इन द सेम डायरेक्शनमध्ये घेतल्या होत्या आणि एक काय घेतलं होतं अपोजिट डायरेक्शनमध्ये. सेम डायरेक्शन असेल तर तिथं आम्हाला रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम मिळाला होता आणि डिफर बाय फेज नाही घेतला, म्हणजे अपोजिट डायरेक्शनमध्ये घेतल्या तरी त्याला काय मिळाला, रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड मिनिमम मिळाला. कसा मिळाला होता ते आज आपण इथं बघणार आहे, प्रूफ करणार. त्यामध्ये फर्स्ट आपण घेतलं स्पेशल केसेस घेतलेले पण सांगितलेलं आहे. फेम फाय इज इक्वल टू काय म्हटलं, त्यांच्यामधून असणारा जो डिफर बाय फेज जो आहे तो फेज किती येणार आहे त्या ठिकाणी, 0 येणार आणि आम्ही काय घेणार, इथं असणारा कॉस फाय. कॉस फायची व्हॅल्यू काय घेतली, 0, म्हणजे त्या दोन्ही कशा असणार आहेत, इन फेजमध्ये असतात. आता इन फेज आपण का सांगितलं होतं, ह्या दोन वेळेस घेतल्या, ती पहिली वेळ ती आपण दुसरी घेतली. ती पहिली वेळ अशा पद्धतीने काढली, बरोबर. काय सांगितलं होतं, वेन क्रिस्टल फॉल्स ऑन क्रिस्टल, क्रिस्टल फॉल्स ऑन क्रिस्टल आणि ड्रग फॉल्स ऑन काय घेतलं होतं, ड्रग घेतलं. रिझल्ट आणि ॲम्प्लिट्यूड काय सांगितलं होतं, मॅक्झिमम. म्हणजे दोन्ही कशात राहिलं त्या ठिकाणी, हा पॉझिटिव्ह डायरेक्शन, इट इज ऑल्सो इन अ पॉझिटिव्ह डायरेक्शन. देअरफॉर फेज डिफरन्स बिटवीन द काय होणार त्या ठिकाणी, टू वेव्स बिकम्स काय होणार त्या ठिकाणी, 0. दॅट इज टू वेव्स आर इन काय होणार आहे त्या ठिकाणी, फेज वेव्ह, बरोबर आहे. आता ही व्हॅल्यू आपण इथं सबस्टिट्यूट करू. हेच फॉर्म्युला काय करू, A इज इक्वल टू इन रूट घेतला A1 स्क्वेअर प्लस 2A1 A2 कॉस फाय प्लस A2 स्क्वेअर, बरोबर आहे. आता फाय हॅविंग व्हॅल्यू काय घेत नाही, बट फाय इज इक्वल टू काय आहे, 0. मीन्स काय होणार आहे इथं, कॉस फाय आपला घेणार म्हणजे कॉस 0ची व्हॅल्यू किती असते, कॉस 0 इज इक्वल टू 1 म्हणून आम्ही इथे काय घेणार, कॉस 0 इज इक्वल टू 1 म्हणजे कॉस फाय हॅविंग व्हॅल्यू काय झाले, 1 झाली. ती व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केली. देन वी हॅव टू गेट द इक्वेशन A इज इक्वल टू इन द रूट A1 स्क्वेअर प्लस 2A1 A2 कॉस फाय हॅविंग व्हॅल्यू 1 इंटू काय केला, 1 प्लस A2 स्क्वेअर, राईट. म्हणजे हेअर वी हॅव टू सबस्टिट्यूट ओनली द व्हॅल्यू ऑफ द काय केलं, कॉस फाय इज इक्वल टू 1 2. हेन्स A इज इक्वल टू इन द रूट A1 स्क्वेअर प्लस 2A1 A2 प्लस A2 स्क्वेअर. दिस इज द एक्सपान्शन ऑफ, कोणाचं एक्सपान्शन, A plus B brackets. A स्क्वेअर प्लस 2AB प्लस B स्क्वेअर Plus B bracket. एक्सपान्शन ऑफ A plus B A bracket plus B square. bracket square, right. A plus B bracket square. Here also, ते कुणाचे ना मग, this is a A, बरोबर आहे. हा A, this is a B, this is a B square. Means काय ना, A1 plus A2 bracket square, right. आणि मग आम्हाला ॲम्प्लिट्यूडची व्हॅल्यू काय मिळणार, A ची, हा स्क्वेअर रूटला हा स्क्वेअर निघत होणार आणि मग शिल्लक काय झालं, A1 plus A1 A2 प्लस काय मिळालं, A2 ही व्हॅल्यू आम्हाला रिझल्ट आणि ॲम्प्लिट्यूड कसा मिळाला, A1 प्लस काय मिळाला, A2 मिळाला. मग काल आपण घेतलं होतं की दोघांच्या व्हॅल्यू काय कन्सिडर केल्या, 1 1 कन्सिडर केला. पहिल्या वेळेचा ॲम्प्लिट्यूड 1 होता, दुसऱ्या
A1 इज इक्वल टू A2 इज इक्वल टू काय घेतलं आपण A. ह्या केससाठी काय घेऊया इफ A1 इज इक्वल टू A2 इज इक्वल टू काय घेऊया A. म्हणजे दिस टू वेव्स हॅविंग ॲम्प्लिट्यूड काय घेतला सेम घेतला. आपण हीच व्हॅल्यू इक्वेशनमध्ये ठेवली तर इक्वेशन काय होणार बघा हेच A इज इक्वल टू काय म्हटलं A1 प्लस A2 हेन्स A इज इक्वल टू A1 ची व्हॅल्यू काय घेतल्या A प्लस काय घेतला हा A इज इक्वल टू काय मिळालं काय मिळालं 2A बरोबर आहे. म्हणजे पहिल्याचा ॲम्प्लिट्यूड समजा आम्ही कन्सिडर काय केला हा 5 असेल म्हणजे पहिल्याचा 5 दुसऱ्याचा 5 दोघांचा पण सेम म्हणून काय घेतला 5 घेतला तर रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय होणार आहे 2 × 5 काय ना 10 म्हणजे इथं ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम आला का मिनिमम काय आला मॅक्झिमम आला बरोबर आहे. म्हणजे इफ द वेव्हज आर डिफर इन द काय म्हटलं त्या ठिकाणी सेम फेज म्हणजे इन फेजमध्ये असतील तर त्या ठिकाणी ॲम्प्लिट्यूड बिकम्स काय झाला मॅक्झिमम. फर्स्टमध्ये केसमध्ये दिला आहे द रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड इज अ मॅक्झिमम फेन काय सांगितलं त्या ठिकाणी फाय इज इक्वल टू 0 बरोबर आहे. इफ द ॲम्प्लिट्यूड्स ऑफ द वेव्हज आर इक्वल दॅट इज A1 इज इक्वल टू A2 इज इक्वल टू A देन द रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड इज किती सांगितलं आहे 2A. 2 वेव्हज आर इन आउट ऑफ फेज. आता आउट ऑफ फेजमध्ये काय फाय इज इक्वल टू काय येणार आहे पाय पाय म्हणजे 180 डिग्रीमध्ये आणि मग याला काय म्हणतो आपण आउट ऑफ फेजमध्ये. काल बघितलं होतं आपण एक पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये होती दुसरी निगेटिव्ह डायरेक्शन आणि त्यांच्यामधला फेज डिफर जो होता तो 180 होता. ही फर्स्ट वे होती हा दुसरी होती म्हणजे हा क्रिस्टवर काय इन्सिडेंट होत होता ट्रक इन्सिडेंट होता बरोबर आहे. तर परत आपण बघूया तर व्हॅल्यू हीच A इज इक्वल टू इन द रूट काय ना A1 स्क्वेअर प्लस 2A1 A2 कॉस फाय प्लस A2 स्क्वेअर काय ना. आता काय करणार बट फाय इज इक्वल टू काय सांगितलं आपल्याला पाय सांगितलं पाय म्हणजे 180 म्हणतो आपण हिन्स कॉस फाय कॉस 180ची व्हॅल्यू किती असते फायची व्हॅल्यू किती 180ची व्हॅल्यू किती असते -1 असते ठीक आहे. आणि मग आम्ही घेतलं तर ही व्हॅल्यू आपण इथं सबस्टिट्यूट करू A इज इक्वल टू इन द रूट म्हणून जवळ एक लॉग केलं स्क्वेअर प्लस 2A1 A2 कॉस फायची व्हॅल्यू काय घेतली मी -1 प्लस काय ना A2 स्क्वेअर हिन्स A इज इक्वल टू इन द रूट A1 स्क्वेअर प्लस मायनस काय ना -2A1 A2 प्लस काय ना A2 स्क्वेअर हिन्स A इज इक्वल टू काय ना A1 मायनस A2 ब्रॅकेट स्क्वेअर त्याचं एक्सपान्शन आपल्याला हे मिळते म्हणजे A1चा स्क्वेअर -2A1 A2 प्लस काय मिळते A2 स्क्वेअर आणि नेक्स्ट व्हॅल्यू काय मिळणार A1 स्क्वेअर लिहून घ्या नेक्स्ट काय झालं A1 मायनस त्याला A2 म्हणजे वी हॅव टू गेट द व्हॅल्यू काय मिळाली रिझल्ट ॲम्प्लिट्यूडची A इज इक्वल टू A1 मायनस A2 अशी मिळाली ना A इज इक्वल टू A1 मायनस A2. मग अशी घेतलं त्या पद्धतीनं इफ A1 इज इक्वल टू A2 इज इक्वल टू A म्हणजे 2 वेव्हज हॅविंग द ॲम्प्लिट्यूड काय घेतलं सेम घेतलं A1ची व्हॅल्यू जेवढी आहे तेवढीच A2ची असणार A घेतलं ती व्हॅल्यू आपण वरच्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करू A इज इक्वल टू A1ची व्हॅल्यू A A2ची व्हॅल्यू A मायनस A काय आला 0 म्हणजे रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड काय मिळाला मॅक्झिमम का मिनिमम मिनिमम. मग अशी काय मिळालं होतं आपल्याला व्हॅल्यू मॅक्झिमम म्हणजे तिथे Aची व्हॅल्यू काय मिळाली ती 2A मिळाली बरोबर आहे. केव्हा इफ फाय इज इक्वल टू काय मिळालं होतं तिथं 0 बरोबर आहे. आणि इथं काय मिळालं फाय आम्ही किती घेतला त्या ठिकाणी पाय घेतला त्यावेळेला मला रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड व्हॅल्यू काय मिळाली 0 बरोबर आहे. म्हणजे मॅक्झिमम केव्हा असणार आहे तेव्हा तो इन फेजमध्ये असेल आणि मिनिमम केव्हा असेल आउट ऑफ फेजमध्ये असेल कळते. म्हणून खाली वाक्य आहे बघा द रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड इज अ मिनिमम घेतलं फेन फाय इज इक्वल टू किती सांगितलं आहे पाय सांगितलेलं आहे. इफ द ॲम्प्लिट्यूड्स ऑफ द वेव्ज आर इक्वल दॅट इज A1 इज इक्वल टू A2 इज इक्वल टू A देन द रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड इज काय मिळाला 0. म्हणून त्याला आपण दोन्ही आकृत्या काढल्या होत्या एकदा इंटेन्सिटी मॅक्झिममची एकदा इंटेन्सिटी मिनिममची. द इंटेन्सिटीज ऑफ द वेव्ज
आर प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी ॲम्प्लिट्यूड्स आहे काय. मग तिथं मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड इज द सम ऑफ द टू ॲम्प्लिट्यूड्स वेन द फेज डिफरन्स बिटवीन द टू वेव्ज इज 0. आता आपण जे बोललो तेच आहे बरोबर आहे. आणि पुढे सांगितलं द मिनिमम ॲम्प्लिट्यूड इज द डिफरन्स ऑफ टू ॲम्प्लिट्यूड वेन द फेज डिफरन्स बिटवीन द टू वेव्ज इज काय सांगितले पाय. जे आपण मगाशी सांगितलं तेच की जर इन फेजमध्ये असेल तर ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम आणि आउट ऑफ फेजमध्ये असेल तर रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड मिनिमम. हा सर्वांच त्या पॅरेग्राफमध्ये सांगितलं. नेक्स्टमध्ये आपण एक सांगितले वाक्य द इंटेन्सिटीज ऑफ द वेव्ह हीच काय सांगितलं त्या ठिकाणी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी ॲम्प्लिट्यूड. हिन्स फाय इज इक्वल टू काय घेतलं आहे 0 घेतलं आहे. फाय इज इक्वल टू 0 घेतला तर आपण काय सांगितलं इंटेन्सिटी कशी मिळणार आहे मॅक्झिमम मिळणार आहे. आणि फाय इज इक्वल टू पाय घेतला तर इंटेन्सिटी मिनिमम मिळणार. आणि मग सांगितलं तिथं आय मॅक्झिमम सांगितलं. मॅक्झिमम म्हणजे इंटेन्सिटी काय झाली मॅक्झिमम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कुणाला सांगितलं स्क्वेअर ऑफ द ॲम्प्लिट्यूड ना. म्हणजे इथं ॲम्प्लिट्यूड असं कसं असणार आहे मॅक्झिमम स्क्वेअर ऑफ द काय घेतलं आहे ॲम्प्लिट्यूड बरोबर आहे. म्हणजेच आम्ही काय सांगू शकतो आय मॅक्झिमम जो आहे बरोबर आहे तो पुन्हा एक काय असणार आहे A1 प्लस A2 ब्रॅकेट स्क्वेअर कळते ना. हां म्हणजे आय मॅक्झिमम काय सांगितले बघा आय मॅक्झिमम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए मॅक्झिमम ब्रॅकेट स्क्वेअर विच इज इक्वल टू A1 प्लस A2 स्क्वेअर मिळाल ब्रॅकेट स्क्वेअर. आणि दुसरं सांगितलं वेन फाय इज इक्वल टू काय सांगितलं त्या ठिकाणी पाय म्हणजे तिथं रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड काय मिळणार आहे मिनिमम. म्हणून इथं काय घेतलं आय मिनिमम घेतला डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द काय आहे ए मिनिमम ब्रॅकेट स्क्वेअर मीन्स काय म्हणणार आय मिनिमम विच इज इक्वल टू A1 मायनस A2 ब्रॅकेट स्क्वेअर. कळते. म्हणजे इथं जरी आपण प्रूव्ह करून बघितलं तरी चालते. इथं 5 प्लस 5 घेतलं तर इथं 5 घेतला हा प्लस 5 घेतला आणि त्याचा स्क्वेअर केला तर आम्हाला काय म्हणणार 10चा स्क्वेअर किती मिळणार 100 मिळणार बरोबर आहे. आणि इथं व्हॅल्यू आपण ठेवूया ते 5 मायनस 5 ब्रॅकेट स्क्वेअर हा काय आला 0 स्क्वेअर 0. म्हणजे इंटेन्सिटी ऑफ काय घेतलं त्या ठिकाणी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द ॲम्प्लिट्यूड. वेन फाय इज इक्वल टू काय असेल 0 असेल त्याला इंटेन्सिटी मॅक्झिमम फाय इज इक्वल टू किती असेल पाय असेल हे इंटेन्सिटी बिकम्स काय होणार आहे मिनिमम. त्या स्टेशनरी वेव्ह कशा प्रोड्यूस होतात ते आपल्याला बघायचं. तर आपण सांगितलं की एक वेव्ह आपण कन्सिडर केली की आमची ही वेव्ह कन्सिडर आपण अशी घेऊ. इट इज इन द पॉझिटिव्ह डायरेक्शन म्हणजे सुरुवात कुठून झाली पॉझिटिव्ह डायरेक्शनमधून झाली म्हणून त्याला पॉझिटिव्ह डायरेक्शन बरोबर आहे. आता इथं आपण स्टेशनरीला बघत असताना काय होणार इथं नियर वेव्ह टेकन तर 2 रिजिड सपोर्ट घेते 2 रिजिड सपोर्ट घेते अगोदर येतं बरोबर आहे. आणि मग मागं पुढं केला म्हणजे काय ती स्ट्रिंग आधी टाईट केली पाहिजे. जर लूज असेल तर ते जे होतं त्या का लूज फॉर्म होतं त्या का नाही बरोबर आहे. म्हणून काल एक एक्झाम्पल आपण घेतलं होतं स्ट्रिंग घेतली किंवा स्ट्रिंग दोरी जर ताणलेली असेल बरोबर आहे तार जर ताणलेली असेल तर जाता जाता तारेला आपण नुसतं काय केलं प्लग केलं. सितार असेल गिटार आपण म्हणतो त्याच्यामध्ये असतं बघा तार कसे असतात चांगली टाईटीच असतात स्ट्रिंग तिथं आणि त्याला आपण प्लग केलं तर त्याच्यामध्ये बीट्स फॉर्मेशन होतं म्हणजे तिथं काय होतं वेव्ह प्रोड्यूस होतं. आणि ती वेव्ह कशाच्या फॉर्ममध्ये असते लूपच्या फॉर्ममध्ये असते. आणि मग आपण मागं पुढं करायला लागलो तर त्याच्यामध्ये लूप्स फॉर्म होतात. म्हणजे हे जे 2 बोट आहेत तुमच्या अंगठ्याचे ती काय होणार आहे त्याचे रिजिड सपोर्ट होतो बरोबर आहे. म्हणजे वेव्ह काय झाली इथून ट्रॅव्हल झाली. आता आपण स्टेशनरी वेव्हकडे जाऊ. म्हणजे स्टेशनरी वेव्ह काय झाली स्टार्ट इथून झाली इथून ही ट्रॅव्हल्स होत गेली आणि कुठं जाऊन आढळली या रिजिड सपोर्टवर जाऊन आली. त्याच्या पुढं पास होणार का ती पास होणार नाही. म्हणजे तिला काय व्हायला पाहिजे आता रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे आणि रिफ्लेक्ट होत असताना ती त्याच डायरेक्शनमध्ये रिफ्लेक्ट झाली का पडली त्या रिजिड सपोर्ट इथून ती काय होणार त्याची डायरेक्शन काय होत जाणार आहे चेंजेस होतात. काय झालं डायरेक्शन काय झालं अपोजिट झाली. म्हणजे ही जी डायरेक्शन पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये होता तो काय झाला निगेटिव्ह आला. आणि मग इथं तयार जी झालेली आहे म्हणजे 2 वेव्स काय झाल्या एकमेकाला सुपर इम्पोज झाल्या. आणि इथं जे नेचर प्रोड्यूस झालं ते कसलं प्रोड्यूस झालं ह्या नेचरला आता आम्ही काय म्हणणार आहे लूप असं म्हणणार. जे नेचर लुक्स लाईक दॅट ऑफ द काय झालं त्या ठिकाणी लूप झालं कळतं. आणि हे जे लूप्स फॉर्म झाले इथं पण काय दिसतंय ॲट द सम पॉईंट काही पॉईंट्स आहेत इथं तुम्हाला दिसतात. काही पॉईंट्स इथं आहेत इथं आपण बघितलं किंवा इथं बघितलं बरोबर आहे किंवा हा टोटल बघितलं बरोबर आहे. ॲट सम पॉईंट्स काय दिसायला आहे ॲम्प्लिट्यूड
सम प्लेसेस जिथं आपण आलो ॲट दिस पॉईंट काय दिसते आम्हाला ॲम्प्लिट्यूड बिकम्स मिनिमम दिसतं मग वेअर द ॲम्प्लिट्यूड बिकम्स मिनिमम किंवा ॲम्प्लिट्यूड बिकम्स काय असेल त्या ठिकाणी 0 असेल ॲम्प्लिट्यूड व्हॅल्यू काय मिळाली 0 मिळाली ॲट दिस पॉईंट वी हॅव टू नोन ॲज काय म्हणाले त्याला नोड्स असतात बरोबर त्याला नाव पॉईंटचं नाव काय द्यायचं नोड्स म्हणायचं आणि फेअर द ॲम्प्लिट्यूड बिकम्स काय झालं आहे मॅक्झिमम जिथं ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम दिसतोय त्याला काय म्हणायचं अँटी नोड असतं तर ते पुस्तकामध्ये डायग्राम तुमच्या दाखवलेली आहे दिलेलं आहे अ स्ट्रिंग स्ट्रेच्ड बिटवीन टू फिक्स्ड पॉईंट्स इफ द स्ट्रिंग इज पुल्ड ॲट द मिडल अँड रिलीज्ड वी गेट व्हॉट इज नोन ॲज अ हां परत एकदा बघा इमॅजिन अ स्ट्रिंग स्ट्रेच्ड बिटवीन टू फिक्स्ड पॉईंट इफ द स्ट्रिंग इज पुल्ड ॲट द मिडल अँड काय सांगितलं रिलीज्ड वी गेट व्हॉट इज नोन ॲज अ स्टेशनरी वेव्स रिलीजिंग ऑफ स्ट्रिंग प्रोड्युसेस टू प्रोग्रेसिव्ह वेव्स ट्रॅव्हलिंग इन काय सांगितले अपोजिट डायरेक्शन म्हणजे ह्या प्रोग्रेसिव्ह वेव्स आहेत प्रोग्रेसिव्ह वेव्हचे 2 टाईप सांगितले होते एक ट्रान्सवर्स आणि दुसरा लॉन्जिट्यूड ती आमची दिसते ती ट्रान्सवर्स वेव्ह आहे म्हणजे काय झाली ती रिलीजिंग ऑफ द स्ट्रिंग प्रोड्युसेस टू प्रोग्रेसिव्ह वेव्ह ट्रॅव्हलिंग इन काय सांगितलं अपोजिट डायरेक्शन दीज वेव्स आर रिफ्लेक्टेड ॲट द काय सांगितलं फिक्स्ड एंड मग सांगितलं इथंपर्यंत येऊन पहिली वेव पडली आणि इथून ती काय झाली रिफ्लेक्टेड बॅक झाली जी ह्या फिक्स्ड एंडपासून इकडनं स्टार्ट झाली असेल तर इथून ती रिफ्लेक्ट होणार आणि इकडून जर आले असेल तर हे त्याचा मार्ग चेंज होणार फिक्स्ड एंड द वेव्स प्रोड्युसड इन द स्ट्रिंग इनिशियली अँड देअर रिफ्लेक्टेड वेव्ह कंबाईन टू प्रोड्यूस काय सांगितलं त्या ठिकाणी स्टेशनरी वेव्ह आणि मग पुस्तकामध्ये स्टेशनरी वेव्ह दाखवलेली आहे जिथं ॲम्प्लिट्यूड मोठा दिसतो तुम्हाला त्या पॉईंटला काय म्हटलं आहे अँटीनोड असं म्हटलेलं आहे आणि खाली जिथं ॲम्प्लिट्यूड मिनिमम आहे ॲट दॅट पॉईंट इज कॉल्ड ॲज काय म्हटलं आहे नोड्स असं म्हणते इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह ऑन काय घेतलं त्या ठिकाणी स्ट्रेच्ड स्ट्रिंग Here we have to also consider two simple harmonic progressive wave having काय सांगितलं त्या ठिकाणी इक्वल ॲम्प्लिट्यूड सांगितलं आहे अँड वेवलेंथ प्रोपोगेटिंग ऑन अ लॉंग युनिफॉर्म स्ट्रिंग इन अपोजिट डायरेक्शन आता परत काय सांगितलं आहे 2π/λ इज इक्वल टू काय सांगितलं आहे के दिस इज अ कॉन्स्टंट आहे आणि 2πl इज इक्वल टू काय सांगितलं त्या ठिकाणी ओमेगा सांगितलं ओमेगा मीन्स आपली अँग्युलर वेलॉसिटी आपण म्हणतो द इक्वेशन ऑफ वेव ट्रॅव्हलिंग अलॉंग द काय सांगितलं त्या ठिकाणी एक्स ॲक्सिस इन द काय सांगितलं त्या ठिकाणी पॉझिटिव्ह डायरेक्शन आता पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये असेल तर y1ची व्हॅल्यू काय सांगणार y1 इज इक्वल टू ए साईन बरोबर आहे इन कर्ली ब्रॅकेट 2π इन ब्रॅकेट काय सांगितलं आहे nt - x/λ ब्रॅकेट कम्प्लीट आणि कर्ली ब्रॅकेट ऑल्सो कम्प्लिटेड इक्वेशन नंबर काय सांगितलं 1 म्हणजे इफ द वेव्ह इज ट्रॅव्हलिंग इन द काय सांगितलं पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये म्हणजे एक्स आपलं मग अशी घेतला होता त्या पद्धतीने त्याला हा पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये आमची वेव्ह काय झाली प्रोपोगेट झाली किंवा प्रोपोगेट होणार आहे त्यावेळेची त्याची वेव्ह जी आहे त्या वेळेची डिस्प्लेसमेंट y1 इज इक्वल टू ए साईन कर्ली ब्रॅकेट 2π ब्रॅकेट nt - x/λ ब्रॅकेट कम्प्लीट आणि कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट जर दुसरी प्रोग्रेसिव्ह घेतली प्रोग्रेसिव्ह वेव्ह काय होणार आहे विच इज ट्रॅव्हल्सिंग द सेम डायरेक्शन और ऑपोजिट डायरेक्शन विच इज ट्रॅव्हल्सिंग द ऑपोजिट डायरेक्शन बरोबर आहे आणि ऑपोजिट डायरेक्शनमध्ये गेल्यामुळे त्यांच्यामध्ये काय झाले लूप्स फॉर्म झाले ह्या वेळेला आपण कसं नाव दिलं स्टेशनरी वेव्ज असं म्हणतो म्हणजे स्टेशनरी वेव्ज हा काय झालं त्या ठिकाणी फॉर्म झाले अनदर वेव्ह जी घेतलेली ते आपण घेतलं दुसऱ्या वेळचं y2 इज इक्वल टू ए साईन इन कर्ली ब्रॅकेट 2π इन ब्रॅकेट काय सांगितलं nt + x/λ म्हणजे इक्वेशन तसंच आहे फक्त इथं मायनस आहे हा पॉझिटिव्हमध्ये आणि हा निगेटिव्हमध्ये गेल्यामुळे काय झालं त्या ठिकाणी +x काय सांगितलं आहे λ कळते काय बघा द इक्वेशन ऑफ वेव्ह ट्रॅव्हलिंग अलॉंग द एक्स ॲक्सिस इन द निगेटिव्ह डायरेक्शन इज सांगितले काय सांगितले y2 इज इक्वल टू ए साईन इन कर्ली ब्रॅकेट 2π इन ब्रॅकेट nt + x/λ ब्रॅकेट कम्प्लीट आणि इक्वेशन नंबर काय दिले 2 दिले y इज इक्वल टू y1 प्लस y इज इक्वल टू मीन्स y इज इक्वल टू y1ची व्हॅल्यू लिहूया ए साईन इन कर्ली ब्रॅकेट 2π
in bracket nt minus x upon lambda curly bracket complete plus b a sin in curly bracket 2 pi nt plus x upon lambda bracket complete curly bracket also complete बरोबर here amplitude घेतला सेम आहे बरोबर आहे म्हणजे आपण काय लिहू शकतो इज इक्वल टू 2a बरोबर आहे आणि मग पुन्हा काय आला साइन इन कर्ली ब्रॅकेट 2 पाय nt मायनस x अपॉन लॅम्बडा प्लस साइन इन कर्ली ब्रॅकेट 2 पाय nt प्लस x अपॉन लॅम्बडा कर्ली ब्रॅकेट कंप्लीट आता जसं मागच्या इक्वेशनमध्ये आपण एक आयडेंटिटी यूज केली होती ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनची साइन ए प्लस बीची इथं पण तशीच यूज करायची आहे फक्त फॉर्म्युला कुठला आहे तिथं साइन सी प्लस साइन डीची साइन सी प्लस काय घेणार आहे साइन डीची प्रॉपर्टी पुस्तकात लिहिली आहे तुमच्या लिहिली आहे काय आलं त्या ठिकाणी 2 साइन सी प्लस डी अपॉन 2 बरोबर आहे इंटू काय आलं त्या ठिकाणी कॉस सी मायनस डी अपॉन कळालं का की आयडेंटिटी यूज करायची कुठली आयडेंटिटी साइन सी प्लस साइन डी इज इक्वल टू 2 साइन सी प्लस डी अपॉन 2 इंटू कॉस सी मायनस डी अपॉन 2 म्हणजे साइन एकदा सी घ्यायचं आणि एकदा साइन डी घ्यायचं म्हणजे टोटल यांचा हा जो दिसतो दिस इज काय म्हणून आपण साइन सी घेऊ आणि हा काय घेऊया डी घेऊ ठीक आहे मग आता आपण पुढचं इक्वेशन मागूया समजलं नसेल तर विचारत जावा इथं पर्यंत म्हणजे काय लिहिलं आपण साइन सी प्लस साइन डीचा फॉर्म्युला घेतला 2 साइन सी प्लस डी अपॉन 2 इंटू कॉस सी मायनस डी अपॉन 12 आता तिथं आपण इथं सीची व्हॅल्यू विकत घेणार आहे आणि ह्याला काय होणार आहे डी आणि हे इक्वेशन आपण सबस्क्राईब लिहिणार बरोबर आहे ए साइन सॉरी 2a साइन इन ब्रैकेट 2 पाई इन ब्रैकेट nt माइनस x अपॉन लैम्बडा प्लस d प्लस nt प्लस x अपॉन लैम्बडा अपॉन 2 इंटू cos in bracket 2 pi in bracket nt minus x upon lambda that is nt minus x upon lambda minus this d term minus nt minus plus minus x upon lambda upon 2 कळलं आपण काय केलं c प्लस d अपॉन 2 आणि c मायनस d अपॉन 2 ह्या व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये किमती ठेवली हेज टू ए साइन इन ब्रॅकेट दिस प्लस एंटी वी हॅव टू गेट काय मिळालं त्या ठिकाणी 2nt दिस मायनस एक्स लॅम्बडा प्लस एक्स लॅम्बडा कॅन्सल विथ इच अदर 2nt अपॉन 2 काल हे एंटी एंटीची बेरीज केली किती आली 2nt आली अपॉन 2 आणि हा 2 पाय आहे तसाच इंटू कॉस इन ब्रॅकेट मध्ये दिस 2 पाय वी हॅव रिटन हियर इन ब्रॅकेट दिस प्लस एंटी मायनस एंटी कॅन्सल विथ इच अदर मायनस एक्स अपॉन लॅम्बडा मायनस एक्स अपॉन लॅम्बडा मीन्स मायनस 2x अपॉन लॅम्बडा अपॉन काय आलं त्या ठिकाणी 2 ब्रॅकेट कंप्लीट आता काय होणार या 2 ला हा 2 कॅन्सल झाला दिस 2 कॅन्सल विथ इच अदर इज इक्वल टू 2a साइन इन ब्रॅकेट 2 pi nt into cos in bracket 2 pi minus x upon lambda. We know that cos minus theta which is equal to cos theta. Therefore, we have to return here 2a sin 2 pi
एन टी इंटू कॉस 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा. then 2a cos 2 pi in bracket x upon lambda which is equal to we have to taken काय घेणार आहे त्याला r घेऊया म्हणजे काय घेतलं त्या ठिकाणी किंवा a घेऊया 2a cos 2 pi in bracket x upon lambda which is equal to a. Hence equation becomes y 2a cos 2 pi x upon lambda which is equal to a. Hence y is equal to a sin 2 pi n t. कळतंय. बट काय सांगणार आपण या ठिकाणी दिस इज वी हॅव टू गेट वन इक्वेशन y is equal to a sin 2 pi n t. बट आपण काय सांगणार या ठिकाणी बट ओमेगा is equal to 2 pi n. Hence y is equal to काय ना a sin omega t. That is for this 2 pi n we have to take काय घेतलं ओमेगा. Therefore we have to get the value y is equal to a sin omega t. This is the equation of stationary wave which gives resultant displacement due to two simple harmonic progressive wave. It may be noted that the terms in positive x and time t appear separately and not as a combination 2 pi in bracket nt plus minus x upon lambda. म्हणजे आम्हाला इक्वेशन कोणाचं मिळालं इक्वेशन ऑफ अ स्टेशनरी वेव्ह गिव्स काय मिळाले आम्हाला रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ड्यू टू द काय मिळालं टू सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह. कळालं. नेक्स्ट पॉईंट जो आहे तो आपण पुढच्या लेक्चरला घेऊया.